जीएसटीचे कन्सेप्ट आहे ते लोकांना खूप जास्त गोंधळात टाकतं, ते म्हणजे इनपुट जीएसटी आणि आउटपुट जीएसटी। पण थांबा, इकडे घाबरून जायचं काहीच कारण नाही। मी तुम्हाला सर्व समजून सांगणार आहे, ते पण उदाहरणासकट। समजा एक दुकानदार आहे, त्याने एका कंपनीतून 100 रुपयाचा माल खरेदी केला, त्यावरती 10% जीएसटी लागला, म्हणजे त्याने 110 रुपयाला तो प्रोडक्ट खरेदी केला। म्हणजेच काय, 10 रुपये त्याने इनपुट जीएसटी भरला, म्हणजे जो सामान खरेदी करताना भरावा लागतो तो त्याला इनपुट जीएसटी असं म्हटलं जातं। काही दिवसांनी त्याने तो प्रोडक्ट विकायला काढला, त्याच्यामध्ये त्याने स्वतःचं 40 रुपये एवढं प्रॉफिट जोडलं। 40 रुपये प्रॉफिट जोडल्यानंतर त्या प्रोडक्टची किंमत 150 रुपये झाली आणि त्या प्रोडक्टवरती त्याला परत 10% एवढा जीएसटी मिळाला, त्यामुळे त्या प्रोडक्टची किंमत 165 रुपये झाली आणि त्याला त्यामध्ये 15 रुपये एवढा जीएसटी मिळाला। त्याला 15 रुपये जो जीएसटी मिळालेला आहे त्याला आउटपुट जीएसटी अशी म्हटलं जातं, म्हणजे जे सामान विक्री करताना जीएसटी मिळतो त्याला आउटपुट जीएसटी असं म्हटलं जातं। आता या दोघांचा हिसाब कसा होतो, त्याने खरेदी करताना 10 रुपये जीएसटी भरला आणि विक्री करताना त्याला 15 रुपये एवढा जीएसटी मिळाला। म्हणजेच खरेदी करताना जो 10 रुपये जीएसटी मिळाला होता त्या विक्री केलेल्या 15 मधून मायनस करायचा। या दोघांना मायनस केलं तर उरले 5 रुपये, म्हणजे त्याला सरकारला 5 रुपये एवढा जीएसटी भरावा लागणार। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जितका खरेदी करताना जीएसटी भरला आहे तितका विक्री केलेल्या जीएसटी मधून मायनस करायचा आणि राहिलेली अमाउंट सरकारला टॅक्स रुपये भरायची। म्हणजेच काय, खरेदी करताना जो जीएसटी भरला त्याला इनपुट जीएसटी म्हणतात आणि विक्री करताना जो जीएसटी मिळाला त्याला आउटपुट जीएसटी असं म्हणतात। या दोन्हींना सबट्रॅक्ट करून जी अमाउंट उरते तीच आपण टॅक्स रुपी भरतो। हीच आहे जीएसटी मधील साधी सिस्टीम, जी व्यापाऱ्यांना ट्रान्सपरंट बनवते आणि ग्राहकांसाठी सुद्धा फेअर आहे।